सध्या बिहारमधल्या पटना येथील एका सरांची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. कारण या सरांनी म्हणे नागरिकांना अल्प दरातील सेवा सुविधा देणारं एक रुग्णालय सुरू केलंय. ज्या रुग्णालयामध्ये 7 रुपयांमध्ये रक्त तपासणी, 25 रुपयांमध्ये ईसीजी, 35 ते 50 रुपयांदरम्यान एक्सरे आणि डायलिसिस सारख्या सेवा सुविधा नागरिकांना पुरवण्यात येतात. आणि त्यांच्या या कामाची दखल कळत देशातल्या सर्वोच्च असणाऱ्या संसदेत देखील त्यांच्या कामाचा उल्लेख झाला. पण तुम्हाला माहितीये का, या सगळ्या सेवा सुविधांसह प्रत्येक आजारांवर प्रत्येक उपचार औषधांसहित एकही रुपया खर्च न करता, कसलाही अल्प दर नाही, कसलाही माफक दर नाही, पूर्णपणे 0 रुपयात देणारी आरोग्य व्यवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस त्यानं उभं केलेल्या 3 मोफत खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून करतोय. या माणसाचं नाव आहे निलेश भगवान सांबरे. त्याने उभे केलेले हे 3 हॉस्पिटल, त्यापैकी एक पालघर जिल्ह्यामधल्या जडपुल येथे, ठाणे जिल्ह्यामधल्या आसनगाव शहापूर येथे आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी शहरात. या 3ही हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात ना, तुम्हाला डायलिसिस रूम पाहायला मिळेल, एक्सरे सेंटर पाहायला मिळेल, सोनोग्राफी सेंटर पाहायला मिळेल. अद्ययावत बेडनं सज्ज असलेले हे 3ही रुग्णालय, तिथे तुम्हाला एक्सपर्ट डॉक्टर्स, वेल ट्रेन स्टाफ, चांगल्या दर्जाची स्वच्छता, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. पण या 3ही हॉस्पिटलमध्ये कॅश काउंटर अथवा बिल काउंटर नाही. मग विचार करा ना, माफक आणि अल्प दरात उभं राहिलेल्या रुग्णालयाची चर्चा देश पातळीवर होते, पण गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या खिशातले पैसे खर्च करून नागरिकांना 0 रुपयांमध्ये उभी केलेली आरोग्य व्यवस्था त्या निलेश सांबरे नावाच्या माणसानं निर्माण केली आहे. त्या माणसाची चर्चा करण्यात आपण कमी पडलोय का? त्या माणसाच्या कामाला लोकांपर्यंत पोहोचवायला कुठेतरी ही तरुणाई कमी पडली आहे का, याचा विचार करावा लागेल. चला मग आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करूया आणि मराठी माणसानं लोककल्याणाचं उभं केलेल्या या साम्राज्याला जागतिक स्तरावर पोहोचूयात. आणि त्यासाठीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मराठी माणसाच्या कामाला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवा.